जुळी गाड या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सावीने एका बाईला पकडलेलं असतं आणि ती आता इन्स्पेक्टरच्या ड्रेसमध्ये असते आणि ती बोलते, चला तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल. आणि तिला इकडे चक्कर आलेली असते. धैर्य हा घरी आलेला असतो आणि रीना आणि अवंती या रूममध्ये असतात. नीता मागून जाते आणि त्यांना दिसतं तर काय, हा म्हणजे सावी ही तिथे आता रीनाच्या ड्रेसमध्ये असते आणि इकडे रीना ही सावीच्या ड्रेसमध्ये. म्हणजेच काय तर आता रीनाचं आणि सावीचं सत्य धैर्य समोर येणार का, तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल. तर झालं असं की या सगळ्यामध्ये सावीने ते विष घेतलेलं असतं. त्यावर अनिता तिला धावत धावत किचनमध्ये घेऊन येते. ती मात्र आता खूप गिल्टी फील करत असते. त्यावर ती बोलते, हे बघ सावी, मी काहीतरी करायला हवं होतं, मला माहितीच नाही असं काय होणार आहे. तितक्यातच अवंती बोलते, एक मिनिट जरा शांत व्हा आणि काय झाले ना ते आधी मला सांगा बघू. आता असं म्हटल्यानंतर लगेच या वागण्यामध्ये तिथे नीता बोलते, अहो तुम्हाला माहिती आहे ना आई तिला किती दिवसापासून ते विष द्यायचं म्हणताय आणि आज त्यांनी ते विष दिलंच. आज ते दुधामध्ये मिक्स करून दिलं. पण आता मला काय करावं ना काहीच कळत नव्हतं. सावी, तू चल बघू माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये. काही झालं ना तरी तुला काही होऊ द्यायचं नाहीये मला. आणि असं म्हणून ती तिथे आता खूप बिचारी रडत असते. त्यावर ती बोलते, हे सगळं माझ्याचमुळे झालं. मी हे सगळं थांबवू शकले असते. पण मी हे सगळा विचार का नाही केला? आणि असं म्हणून तिला रडत रडत सांगत असते. त्यावर दवाखान्याचं रस्तीचं मात्र साफ म्हणणं असतं. ते पाहून नीताला लगेच आठवतं की आपण काहीतरी करायला हवं. आणि ती बोलते, चल पटकन दवाखान्यात जाऊ. त्यावर लगेच साहेब बोलते, एक एक मिनिट वहिनी, एक मिनिट. आणि असं म्हणून तिथे तिला मीठ दिसतं. मला माहिती आहे मला काय करायचं, तुम्ही एक काम करा, फक्त ते मला मीठ द्या. आणि असं म्हणून ती ग्लासभर पाणी घेते आणि त्याच्यामध्ये खूप सारं मीठ टाकते आणि ते पाणी मिक्स करून ते पाणी पिऊन टाकते. त्यावर तिथे लगेच नीता बोलते, अगं हे काय करते सावी तू? त्यावर लगेच अवंती बोलते, बरोबर करते ती, तिला माहिती आहे की त्याच्यामध्ये तसं पिऊन घेतल्याने, ते मिक्स पिल्याने तिला उलट्या होणार आणि ते दूध आपोआप बाहेर येणार, तू काळजी करू नकोस याची. आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यामध्ये लगेच अवंती बोलते, पी पटकन पी बघू. आणि असं म्हणून तिने 2 ते 3 ग्लास ते जवळजवळ मीठ पाण्याचे पिलेले असतात आणि तेही भरपूर टाकलेले. शेवटी काय तिला मळमळ होतं आणि या सगळ्यामध्ये उलटी सुद्धा होते. तितक्यातच ती आता या सगळ्यामध्ये बोलते, आता मला उलटी पण झाली आहे, आता मला असं वाटते की मी बरोबर होईल. पण तितक्यातच आता लगेच नीता आणि अवंती बोलते, पण आता ते सगळं ठीक आहे, आता बाकी काय करायचं समोर? म्हटल्यानंतर लगेच तिथून दामिनी जाताना दिसते. त्यावर आता या सगळ्यामध्ये नीता आणि सावी आणि अवंती या तिघी बोलतात, आता काय करायचं आणि दामिनी मॅडम कुठं चालल्यात? त्यावर लगेच त्या तिघीजणी सावीच्या बेडरूममध्ये पोहोचतात. इकडे दामिनी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तिला कळत नसतं की नेमकं काय करायचं. ती पटकन नानांना फोन लावते आणि बोलते, काय झालंय, कुठपर्यंत आली आहे सगळी माहिती? त्यावर नाना बोलतात, मॅडम सगळी माहिती मला कळली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी एक सांगू का, तो ना कुठला माणूस आहे, कोण आहे ना, त्या सगळ्याची माहिती आणि कुंडली माझ्यापर्यंत आता पोहोचली आहे. इकडे सावी हे सगळं हेडफोन्स टाकून ऐकत असते आणि नीताच्या कानात एक हेडफोन असतं. त्यावर त्या दोघी बोलतात, आता काय करायचं? पण आता परागचं नाव आलं तर आणि प्रॉब्लेम झाला तर काहीतरी. आता असं म्हटल्यानंतर लगेच इथे सावी बोलते, ठीक आहे टेन्शन घेऊ नका, बघूयात काय होतंय. त्यावर आता तिथे नाना बोलतात, त्या पोराचं ना काहीतरी नाव होतं आणि तितक्यात ते बोलतात, पप्या नाव होतं त्या पोराचं, पप्या गायकवाड. त्यावर लगेच ती दामिनी बोलते, का बरं याने माहिती काढायला लावली हे बघा बरं जरा. त्यावर ते बोलतात, होय ते काय झालंय ना, ज्या दिवशी मधुसूदनचा ॲक्सिडेंट आपण घडवून आणला होता त्या दिवशी तो माणूस त्याच्या बहिणीच्या लग्नाला दुसऱ्या गावी गेलेला होता आणि मग माहिती नाही नेमकं का बरं त्याला ही सगळी इन्फॉर्मेशन हवी होती. त्यावर दामिनी बोलते, पण एक मला कळत नाहीये त्या माणसाला मधुसूदनची माहिती का पाहिजे होती? आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यामध्ये लगेच दामिनी बोलते, ते सगळं ठीक आहे, आता मला एक सांगा, या पोरावर चांगली बारीक नजर ठेवून राहा, कारण मला ना संशय येतोय की काहीतरी वेगळंच डाळ कुठेतरी शिजते. त्यावर नाना बोलतात, तुम्ही काळजी करू नका मॅडम, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आणि ती या सगळ्यामध्ये फोन कट करते. इकडे आता अवंती घाबरलेली असते कारण तिला वाटतं की परागचं नाव समोर येणार. त्यावर ती बोलते, बाप रे, आता हे सगळे कसे शक्य आहे? त्यावर लगेच सावी बोलते, एक सांगू का वहिनी, आम्हाला माहिती आहे दामिनी मॅडम 4 पाऊल आमच्या पुढे असतात, त्याच्यामुळे मला माहिती होतं हे सगळं होऊ शकतं आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं होतं, म्हणजेच परागला आणि रीनाला, की तुम्ही काहीही करून तुमच्या नंबरने फोन लावू नका. आणि असं म्हटल्यानंतर आम्ही पप्प्याच्या फोनने हा फोन लावला आणि मग हे सगळं झालं. त्यावर तिथे लगेच ती बोलते, अवंती बोलते, बाई तू खरंच खूप धाडसी आहे, तुला सगळं कसं काय सुचतं गं? मला तर काही सुचत नाही या सगळ्यामधलं. आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यामध्ये ते दोघी जणी बोलतात, चला हे तर चांगलं झालं. इकडे खाली रीना आणि पराग येत असतात. त्यांना पाहून इरा त्यांना अडवते आणि बोलते, काय आहे गं सारखं सारखं तुमचं इथे, वापस वापस रोज रोज तुम्हाला कंटाळा नाही येत का? त्यावर लगेच असे दोघे बोलतात, हे बघ आम्हाला आमच्या सावीला भेटायला जायचंय. त्यावर ती बोलते, मला एक सांगा, मला कळत नाही, साधी गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण तुमच्या तर मैत्रिणीला काही तुमचं आठवण येत नाहीये, मग तुम्ही कशाला चाललाय तिथे? आता असं म्हटल्यानंतर लगेच रीना आणि पराग बोलतात, हे बघ. त्यावर रीना बोलते, एक मिनिट इरा,
आम्ही आमच्या मैत्रिणीला भेटायला आलोय आणि तू कोण का आम्हाला अडवणारी. इकडे आता सावी जी असते ना ती मात्र उभ्या उभ्या तिला गरगरत असतं. तर त्या सगळ्यामध्ये लगेच अवंती बोलते, हे सगळं ना त्या विषाचाच परिणाम आहे. अनिता पाणी घे बरं ग्लास भरून. आणि तिला पाणी मागते. त्यावर तिला पाणी वगैरे पाजतात आणि इतक्यात ती बोलते, हे बघ सावी तू आराम कर, मला तरी असंच वाटते. त्यावर सावी बोलते, नाही काहीही करू ना मला इथून बाहेर पडावं लागेल. इकडे आता इराही त्या रीनाला बोलते, ए बाई तुला कळतंय का हे घर कुणाचं आहे. त्यावर लगेच ते पराग बोलतो, होय कळतंय ना, आम्हाला आमच्या मैत्रिणीची एवढी आठवण येते ना, आम्ही त्यासाठी चालू आहे. आणि तिथे आता तो रडण्याचं नाटक करतो. हाताने शेंबूड वगैरे पुसण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न करतो, जेणेकरून इरा डायरेक्ट आपल्याला तिच्या रूममध्ये एंट्री द्यावी. त्यावर तिथे लगेच ते बोलतात, एक सांगू का, ती पोरगी ती सावी आहे ना आमच्यापासून दूर झाली आणि त्याचाच आम्हाला खूप वाईट वाटतंय. ती कधी एकदा चांगली होते ना याचाच प्रश्न पडलाय, तुला माहित नाही इरा. आणि असं म्हणून तो तिच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. ती मात्र हे सगळं पाहून तिला असं वाटतं की तिला मळमळते. त्यावर ती बोलते, काय चाललंय दूर राहा आमच्या. आणि असं म्हणून ती बोलत असते. त्यावर लगेच ते दोघेही बोलतात, हे बघ म्हणूनच आम्ही इथे आलोय. ते नाटक करून करून इरापासून तावडीतून सुटतातच. त्यावर इरा बोलते, तुमची मैत्रीण तिच्या रूममध्ये जा, तुम्ही सकाळपासून ते काही बाहेर आलेले नाहीये, पण तुम्ही जा आणि तिच्याजवळ जाऊन रडा, माझ्यासमोर काही रडू बिडू नकास. आणि असं म्हणून तिथून त्यांना हकलून लावते. इकडे दोघेही जण रूममध्ये जातात. रूममध्ये सावीची अवस्था काहीतरी वेगळी झालेली असते. ते पाहून लगेच इथे सावीची अवस्था सांगते ती म्हणजे नीता आणि अवंती. सकाळी आईने विष दिलेलं म्हणजे विष असलेलं दूध पाजलं आणि त्याच्यामुळे हे सगळं होतंय. तिने प्रयत्न केला हे सगळं ओकण्याचा, पण तरी आता काय होतंय ते बघूयाच. आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यामध्ये नीता आणि अवंती बोलतात, ते सगळं तर ठीक आहे, पण आता या तुम्ही बसा, का कसं काय आलेत. त्यावर लगेच तिथे आता ते बोलतात, सावीसाठी चालू आहे, तिनेच आम्हाला बोलवलंय. त्यावर लगेच सावी बोलते, होय मीच बोलवलंय. आता मला या घरातून बाहेर निघावंच लागेल, कारण मला बाहेर गेल्याशिवाय याचे पुरावे सापडणार नाही आणि तुम्ही दोघंही तरी किती मेहनत कराल. आता असं म्हटल्यानंतर लगेच पराग बोलतो, वेडी झाली आहेस का तू सावी, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते, चुपचाप इथे आराम कर, आम्ही बघतोय काय ते. त्यावरती लगेच बोलते, नाही मला मान्य आहे सगळं तुमचं, पण तरी मला आता ही रिस्क घ्यावीच लागेल. दामिनी मॅडमचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी मला हे सगळं वागावंच लागेल, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. तर पराग बोलतो, होय दामिनीचा तर चेहरा सगळ्यांच्या समोर आलाच पाहिजे, काहीही झालं ना तरी ती बाई किती खोटी आहे किती कपटी आहे ना सगळ्यांना कळलंच पाहिजे. त्यावरती बोलते, ठीक आहे वहिनी तुम्ही बाहेर थांबा आणि पराग तू पण, मी आणि रीना आत्ता येतोय. आणि असं म्हणून ते आतमध्ये असतात. त्यावर पराग बोलतो, काय चाललंय या सविसाने, काय नाही काहीच कळत नाहीये. तर ते दोघी बोलतात, होय ना मला तर खूप टेन्शन आलंय, असं वाटतंय की हे सगळं काय चाललंय एकदा संपून जावं आणि सगळं काही सत्य सगळ्यांच्या समोर यावं. आता हे सगळं चालू असताना लगेच तिथे ती बोलते, बरं ते सगळं ठीक आहे, पण तितक्यातच तिथे आता पराग बोलतो, रीने दार उघड. आणि असं बघितल्यानंतर तिथे रीना असते. त्यावर ती बोलतो, हे बघ तू बाजूला हो आणि मला आधी त्या सावीला भेटू दे, काय करते ती. आणि जेव्हा ती पलटते ना तेव्हा ती रीना नसते, रीनाच्या कपड्यांमध्ये असलेली सावी असते आणि ह्यावेळी सावीचे कपडे रीनाने घातलेले असतात. ते दोघे जण तिथून निघणार तितक्यात दामिनीला आणि रीनाची टक्कर होते, म्हणजे खोट्या रीनाची सावीची. आणि तिला मात्र तिला काही ओळखू येत नाही. तितक्यातच पराग मागून येतो आणि बोलतो, मॅडम आम्ही सावीसाठी आलो होतो, पण काय आहे ना आता मंदिरात जायचं आहे, आम्हाला वाटलं होतं की सकाळ सकाळ स्वप्न पडलं की सावी बरी झाली आहे, पण ती बरीच नाही झाली हो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तिच्यासाठी ना देवाकडे प्रार्थना करू. आणि असं म्हणून तो तिथून पळ काढत असतो. ते दोघेही जण इकडे गाडीवर निघालेले असतात. सावीला मात्र मदत मळमळ होतो आणि त्याच्यामुळे ती उतरते. तर आता हे सगळं पाहिल्यानंतर लगेच इथे आता पराग बोलतो, का गं तुला बरं वाटत नाहीये का, हे सगळं ना त्या विषामुळेच होतंय, असंच मात्र त्याचं म्हणणं असतं. त्यावर ती बोलते, होय. इकडे तो आता एका जागेवर तिला नेतो आणि तिला पाणी वगैरे पाजतो. तितक्यातच धैर्याची गाडी तिथून जाते आणि धैर्याला ही रीना दिसते, म्हणजे ही सावी दिसते. त्यावर तो बोलतो, सावी इथे. सावीला कळतं की धैर्याची गाडी आणि धैर्य थांबलाय. ते पाहून ते दोघे जण तिथून पळ काढतात. पण इकडे धैर्याला असं वाटतं की आपलीच सावी आहे, त्याच्यामुळे तो आता घरी फोन लावतो. पण नशीब रीनाकडे ते रेकॉर्डिंग असते आणि शेवटी काय तर सावी बचावते आणि रीना सुद्धा. पण इकडे आता ती जेव्हा रूममध्ये असते ना तेव्हा मात्र बाहेरून कोणतरी दरवाजा ठोकत असतं. आता हे कोण आहे ना ते आपल्याला पुढच्याच भागात पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.